नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपनी जॉब पक्की आपल्या यूट्यूब चॅनलवरचं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी ही आहे, की आता तलाठी भरती ही TCS, IBPSकडे न जाता ती आता MPSC कंडक्ट करणार आहे. म्हणजेच 2026 मध्ये होणारी तलाठी भरती ही आता MPSC घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम सांगणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती ही ऑफलाईन परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक फायदेशीर का आहे? तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही भरती शेतकरी मुलांसाठी अतिशय महत्त्वाची का आहे? तर याबद्दल मी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी बघणार आहोत मित्रांनो, तलाठी भरतीचा अभ्यासक्रम, सिलॅबस काय असतो? तर मित्रांनो, यावेळेस परीक्षा ही लेखी होणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्नांची संख्या ही 100 असते, एकूण गुण 100 असते आणि वेळ ही 90 मिनिट असते. तसेच प्रश्न प्रकार हा बहुपर्यायाचा असतो म्हणजेच MCQ असतो आणि नकारात्मक गुण निगेटिव्ह मार्किंग असते. चुकीच्या उत्तरासाठी 1/4 म्हणजेच 0.25 वजा करतात. तर मित्रांनो, अभ्यासाचे जर स्वरूप बघितले आपण, तर मराठी भाषा ही 25 गुणांसाठी असते. यामध्ये तुम्हाला व्याकरण, शब्दसंग्रह, समास, प्रत्यय, विरामचिन्हे, शब्दांचे शुद्ध लेखन, वाक्यप्रचार व म्हणी, वाक्य पूर्ण करा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकार्थी शब्द, अर्थग्रहण यावर तुम्हाला 25 प्रश्न विचार तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसं आधी TCS आणि IBPSमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचं मराठी होतं, जे लॉजिकल थिंकिंगवर होतं. पण मित्रांनो, आता MPSCकडे गेल्यामुळे ते MPSC पॅटर्नचं मराठी विचारणार आहे. तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे MPSCने ग्रुप सी एक्झामसाठी घेतले आहे, ते तुम्हाला बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल आणि यामुळे तुम्हाला एक्झाम अतिशय सोपी जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा म्हणजे इंग्लिश ही 25 गुणांसाठी असणार. यामध्ये ग्रामर, व्होकॅब्युलरी, सिनॉम्स, अँटिनॉम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, सेंटेन्स कंप्लीशन, स्पॉटिंग एरर, पॅसेज अँड कॉम्प्रिहेन्शन यावर तुम्हाला 25 क्वेश्चन राहणार. पण विद्यार्थी मित्रांनो, TCS आणि IBPSमध्ये ह्या बँकिंग पॅटर्नचं इंग्लिश विचारलं जात होतं. परंतु आता इंग्लिश जे आहे ते तुम्हाला MPSC पद्धतीने विचारलं, जे अतिशय तुम्हाला सोपी जाणार आहेत. तर याच्यासाठी पण तुम्ही ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्लस एखादं इंग्लिशसाठी बुक घ्या आणि लगेच स्टार्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तासाठी पण संख्या पद्धती, अपूर्णांक, टक्केवारी, नफा-तोटा, सरासरी, वेळ व काम, वेळ, वेग व अंतर, घनफळ व क्षेत्रफळ, साठ्या आणि चक्रवाढ व्याज, त्यानंतर संभाव्यता, बुद्धिमत्ता चाचणी यावर तुम्हाला 25 गुण राहणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, TCS, IBPS ही बँकिंग पॅटर्नचंच रिझनिंग घेत होतं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा गोंधळ होत होता. ग्रामीण विद्यार्थ्यांचा लगेच गोंधळ होत असल्यामुळे त्यांचे प्रश्न पण खूप जास्त चुकत होते. पण आता MPSC पॅटर्नचं गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला विचारणार आहे. यावर तुम्ही फोकस करा आणि आपण आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ घेणार आहोत. इंग्लिश आणि गणित बुद्धिमत्ताचे पण. त्यानंतर कॉम्प्युटर जे सगळ्या एक्झाममध्ये GKमध्ये विचारलं जातं. त्यानंतर सामान्य ज्ञानचे पण 25 गुण राहणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, महाराष्ट्र शासन योजना, भारतीय राज्यव्यवस्था व संविधान, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, पर्यावरण व पर्यावरणीय समस्या, चालू घडामोडी, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा, पुरस्कार व सन्मान, महत्त्वाच्या दिनदर्शिका, संगणकाची मूलतत्व. यावर पण तुम्हाला 25 गुण राहणार आहे. तर विद्यार्थी या मात्राने संगणकावर तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन राहणार आहे. आपण आपल्या चॅनलवर संगणकाचे संपूर्ण व्हिडिओ घेतले आहे. ते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लगेच व्हिडिओ बघून घ्या. तर मित्रांनो, हा झाला संपूर्ण सिलेबस जो MPSC पॅटर्नचा राहणार आहे. आता बघूया मित्रांनो, तलाठी भरती ही MPSC गेली म्हणजेच MPSCकडे गेली. मग ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे. तर ही ऑनलाईन एक्झामपेक्षा ऑफलाईन एक्झाम का जास्त फायदेशीर आणि सोपी जाते, ही आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सुरुवातीला बघूया की ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणत्या अडचणी येत होत्या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले कॉम्प्युटरची भीती आणि स्पीडची समस्या. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आधी मित्रांनो माऊस वापरणे, स्क्रीन नेव्हिगेशन, टायमर प्रेशर, इंग्रजी इंटरफेस यामुळे ताण येत होता आणि ज्ञान असूनही मार्क्स कमी पडत होते. म्हणजे खूप जणांचा अभ्यास होत होता, पण कॉम्प्युटरचा इंटरफेस नसल्यामुळे त्यांचे मार्क्स कटत होते आणि एक्झाममध्ये त्यांना टाईम कमी पडत होता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, सर्व्हर आणि टेक्निकल समस्या अनेक विद्यार्थ्यांना 10 ते 20% असे विद्यार्थी त्यांच्या सर्व्हर आणि टेक्निकल समस्या येत होत्या. त्यामुळे पण संपूर्ण पेपर सॉल्व्ह करायला खूप जास्त प्रॉब्लेम जात होते. त्यानंतर स्क्रीनवर वाचण्याचा त्रास, कारण अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात, त्यामुळे त्यांना स्क्रीनवर
क्वेश्चन्स वाचायचा खूप जास्त त्रास जात होता. कारण ते जास्त वेळ यूज्ड टू नव्हते. म्हणजे ते नेहमी कॉम्प्युटर यूज नव्हते करत. त्यामुळे पण त्यांना ही खूप जास्त समस्या येत होती आणि त्यामुळे पण विद्यार्थ्यांचा स्कोर कुठेतरी कमी पडत होता. तसेच नेव्हिगेशनमुळे वेळ जात होता. म्हणजे क्वेश्चन नंबर 15 वरून क्वेश्चन नंबर 30 वर जायचं राहिलं, तर त्यांना नॅव्हिगेशन त्यानंतर त्याला जायसाठी खूप जास्त वेळ लागत होता. त्यामुळे पण जे अनेक हुशार विद्यार्थी होते त्याचा खूप जास्त लॉस होत होता. आता बघूया ऑफलाईन परीक्षेमध्ये कोणते फायदे होतात. पेपर हातात असल्याने आत्मविश्वास वाढतो. संपूर्ण प्रश्नपत्रिका एकाच वेळी दिसते. त्यामुळे सोपे प्रश्न आधी सोडवता येतात. रणनीती बनवणे सोपे जाते, जे ग्रामीण भागातील अतिशय फायदेमंद आहे. वेळ व्यवस्थापन सोपे जाते. थेट टिक करणे, जलद सोडवणे आणि लवकर रिव्हिजन करणे शक्य होते, ज्यामुळे वेळेचा उपयोग होतो. तसेच गेसिंग आणि एलिमिनेशन तंत्र जास्त चालते, कारण सगळे ऑप्शन आपल्या डोळ्यासमोर असते. त्यामुळे पर्याय मार्क करून चुकीचे पर्याय काढता येतात. अंदाज सोपे जाते आणि आपले गुण पण वाढतात. मेन म्हणजे मित्रांनो, ग्रामीण आणि मराठी माध्यम विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होतो आणि जेच आपल्याला ही संधी खूप मोठी येणार आहे. कारण कम्प्युटर नॉलेज थोडे कमी असल्यामुळे फोकस फक्त अभ्यासावर राहतो आणि इंग्रजी इंटरफेसची भीती राहते. त्यामुळे पण आपले कुठेतरी मार्क्स कमी होत होते, परंतु आता आपल्याला ग्रामीण भागाचा तलाठीमध्ये टक्का वाढवायचा आहे. तसेच एम-पी-एस-सी पॅटर्न असल्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा पॅटर्न जास्त फायदा होतो. एम-पी-एस-सीच्या परीक्षेत मागील प्रश्नपत्र वारंवार विचारतात, ज्यामुळे स्टॅटिक जी-के आणि गणित बुद्धिमत्ता पॅटर्न सारखाच असतो. तर ही झाली मित्रांनो आपले. आता बघूया ऑनलाईन परीक्षा आणि ऑफलाईन परीक्षेमध्ये वास्तव तुलना काय? तर कम्प्युटर कौशल्य लागते का? हो, ऑनलाईनसाठी लागते, पण ऑफलाईनसाठी नाही, कारण ती ओएमआरवर घेतली जाते. त्यानंतर स्ट्रेस पातळी ही ऑनलाईनमध्ये जास्त असते आणि ऑफलाईनमध्ये कमी असते. ग्रामीण विद्यार्थ्यांचा आराम. बघा, ग्रामीण विद्यार्थ्यांनाही खूप कमी संधी होती, पण आता खूप जास्त संधी राहणार आहे. त्यानंतर प्रश्न विश्लेषण. बघा, प्रश्न नेव्हिगेशन कठीण आहे ऑनलाईनमध्ये, परंतु सोपे आहे ऑफलाईनमध्ये. कारण आपण एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नावर शिफ्ट करायला लवकर जातो, त्यामुळे आपला वेळ वाचतो. रिव्हिजन क्षमता म्हणजे एक आपण प्रश्नपत्रिकेवर लवकरात लवकर सगळे क्वेश्चन पटकन बघू शकतो. गेसिंग करण्याची संधी पण आपल्याला खूप जास्त असते ऑफलाईनमध्ये आणि एकूण आत्मविश्वास हा उच्च असतो, मेन म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा. तर विद्यार्थी मित्रांनो, यामुळे ऑफलाईन एक्झाम झाल्यामुळे आपल्याला खूप मोठी संधी आहे. आता बघूया विद्यार्थी मित्रांनो, की शेतकरी मुलांनी तलाठी भरती नक्की का करावी आणि शेतकरी मुलांसाठी तलाठी भरतीचे किती मोठे फायदे आहे. तर आता बघूया आपण. ही खूप मोठी संधी आहे आपल्याला. कोणतं त्या कशामुळे? एक गावाशी जोडलेली सरकारी नोकरी. तलाठी पद हे थेट आपलं गाव, जमीन, शेतकरी आणि महसूल विभागाशी संबंधित असते. त्यामुळे तसेच ग्रामीण मुलांना काम समजायला आपल्याला खूप इझी जाते. तसेच शेतजमिनीचे व्यवहार आधीपासून माहीत असतात आणि गावांशी, लोकांशी संवाद आपला चांगला होतो. त्यामुळे आपल्याला हे जॉब प्रोफाईल आणि इंटरेस्ट पण येतो. त्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलू शकते बघा. शेतात आपण पावसावर अवलंबून राहतो, त्यामुळे आपले उत्पन्न शेतीतील अनिश्चित आणि कर्जताण असतो. परंतु या नोकरीमुळे नियमित पगार, जॉब सिक्युरिटी, पेन्शन आणि घरची परिस्थिती सुधारते, कारण आपल्याला डबल इन्कम होतो, आपली शेती आणि आपला जॉब. त्यानंतर ऑफलाईन एक्झामचा खूप मोठा फायदा. जरी परीक्षा OMR ऑफलाईन पॅटर्नमध्ये झाली, तर कम्प्युटरची भीती राहत नाही. प्रिव्हियस क्वेश्चनवर भर देतो आणि मेहनत विद्यार्थ्यांना जास्त फायदा. कारण आपण ग्रामीण मुलं आहे, हार्डवर्क आपल्याला खूप जास्त, कारण आपण शेतामध्ये काम केलं आहे. आता आपल्याला शेतकऱ्याचा पॉवर दाखवायचा आहे मित्रांनो. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी खूप सुवर्ण संधी आहे. का बरं? कारण तलाठी भरतीत खालील विषयावर भर आहे. मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी जे आपल्या हातात आहे. त्यानंतर कमी खर्चात तयारी शक्य आहे. कारण UPSC सारख्या परीक्षेसाठी मोठे क्लासेस शहरात राहणे खूप मोठे खर्च लागतो. पण तलाठी भरतीसाठी YouTube प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पुरेसे आहे. त्यामुळे गावातच राहून आपण तयारी करू शकता. आपण आपल्या चॅनलवरच सगळे तलाठी भरतीचे सगळे बॅचेस आपण स्टार्ट करणार आहोत. लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. त्यानंतर समाजात आपल्याला मान-सन्मान वाढतो. त्यानंतर नोकरीची सुरक्षितता आणि फायदे. नियमित पगार होतो, महागाई भत्ता मिळते, वैद्यकीय सुविधा मिळते, रजा आणि इतर सुविधा पण मिळते. कामाची व्याप्ती गावात असते. गावातील 7/12, उतारे, फेरफार, जमीन नोंदी, 7/12, पीक नोंदी. त्यामुळे जवळपास घराजवळ नोकरी मिळते आणि शहरात जाण्याची आपल्याला काही गरज पडत नाही. आपण गाव, शेती आणि लोकांमध्ये काम करू शकतो. पुढे प्रमोशन आणि इतर संधी. तलाठी झाल्यानंतर अनुभव वाढतो. पुढे MPSC ग्रुप बी आणि सीच्या परीक्षा देता येतात. विभागीय प्रमोशनच्या चांगल्या संधी मिळतात.
त्यानंतर शेतकरी मुलांची ताकद, मेहनत आणि जिद्द. शेतकरी मुलं मेहनती, त्यानंतर प्रमाणकारक आणि जिद्दी असतात. योग्य मार्गदर्शन आणि सातत्य ठेवलं तर तलाठी भरती नक्की जिंकता येईल. आणि आपण आपल्या चॅनलवर संपूर्ण तलाठी भरतीचा कोर्स घेणार आहोत, ज्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, कम्प्युटर आणि इंग्लिशचे पण क्लासेस स्टार्ट करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी पण एक शेतकरी आहे. आपण सगळे मिळून आपली ताकद दाखवूया. आज मेहनत करा, उद्या अधिकारी बना आणि आपल्या कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य करा. मित्रांनो, शेतकरी मुला, आपण पुढे गेलोच पाहिजे. तलाठी बनून आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल झालंच पाहिजे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, शेती आपली ओळख आहे आणि तलाठी आपलं स्वप्न आहे. मेहनत करा, यश मिळवा आणि आपल्या घरच्यांचा अभिमान बना. धन्यवाद.